सोलापूर शहरात हनुमान जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। तुळजापूर वेस येथील बलिदान चौक परिसरातील श्री जागृती हनुमान जन्मोत्सव मंदिरात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विशेष पूजा, आरती आणि धार्मिक विधी पार पडले। तसंच मधला मारुती, भावना ऋषीपेठ आणि वालचंद कॉलेज परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिर इथंही विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नरसिंगगिरजी मिल परिसरातील हनुमान मंदिर तसंच काळजापूर मारुती मंदिर इथंही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम पार पडले। यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आणि मिल 2001-2 साली बंद पडली आणि ही जी मूर्ती आहे ही सोलापुरात अशी मूर्ती काळजापूर मारुतीने 2 नंबर आपली मूर्ती म्हणजे आहे आणि वर्षातून हे एकदाच उघडतं। कारण का तर मिल बंद चढल्यापासून हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, कोणाला यात प्रवेश नाही, फक्त पूजा मात्र तेवढी चालू आहे। आणि ह्या मारुती जागृत मारुती आहे, दक्षिणाभिमुख आहे आणि इथे जे नवस वगैरे ते करतात तेव्हा आपले एखादं काम होत जातं, नारळ वगैरे वाहून, तर त्यांची कामना पूर्ण होते, असा एक प्रकार लोकांची श्रद्धा आहे। आता आमचं असं एक मत आहे की वर्षातून एकदा हे करण्यापेक्षा जर लोकांच्या दर्शनाकरता जर कायमस्वरूपी जर तुम्ही काहीतरी व्यवस्था केली गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र टेक्सटाईल, तर हे आपल्याला सोलापूरच्या लोकांनी भव्य अशा प्रकारचं हे आहे।